नमस्कार, मी पूजा पहाडे. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रेकीचा इतिहास. आपण जी रेकी शिकत आहोत ती कुठून आलेली आहे? प्रश्न पडलेलाच असेल की आपण ही म्हणजे ही ऊर्जा कुठून विकसित झालेली आहे असं भरपूर लोकांना प्रश्न पडलेला असेल. तर आपण आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ओके. तर डॉक्टर मिकाउसो यांनी रेकी आवाज येते होते ना? हम्म. आपण आज बघणार आहोत रेकीचा इतिहास. डॉक्टर मिकाओसो यांनी ही रेकी आणलेली आहे. तर जपानमध्ये एका कॉलेजमध्ये डॉक्टर मिकाओसो हे प्राध्यापक होते. आता त्यांना पीएचडी झालेले प्राध्यापक होते. तिथे एका स्टुडंटने एका मुलाने त्यांना विचारलं की जगामध्ये सर्व दुःखांचे निवारण करणारी अशी ऊर्जा आहे का? असं काही उपाय आहे का? माझा आवाज येतो आहे क्लिअर? थम्स अप करू शकता. सुधा मॅम, आवाज येतोय माझा? ओके, गुड. तर त्यांना एका स्टुडंटने विचारलं की या जगामध्ये असं काही उपाय आहे का की ज्यांनी सर्व दुःखांचे निवारण होऊ शकतो? आवाज खूप येतो, एक मिनिट. कॉलेजमध्ये एका स्टुडंटने डॉक्टर मिकाउसो यांना विचारलं की या सर्व दुःखांचे निवारण करणारं असं काही उपाय आहे का? तर बघा, याच गोष्टीसाठी गौतम बुद्धांनी 12 वर्ष याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी 12 वर्ष त्यांना हे करायला लागलं ना. तसंच डॉक्टर मिकाउसो यांना सुद्धा या प्रश्नास यांना डॉक्टर मिकाउसो यांना माहिती होतं की अशी ऊर्जा आहे, पण ती वापरायची कशी? ओके. तर त्यांना माहिती होतं की ही ऊर्जा आहे, मग आता ही ऊर्जा आपण कशी आत्मसात करायची? मग गौतम बुद्धांना जसं 12 वर्ष लागले या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, तसंच डॉक्टर मिकाउसो यांना 21 दिवस बिना अन्न पाण्याने याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी 21 दिवस तपश्चर्या केली. तर आता ही कशी केली? त्यांना माहिती होतं की ही ऊर्जा आहे, पण ही आपण वापरू कशी शकतो आणि ही आपल्यामध्ये कशी येणार? तर त्यांना तर हे माहिती होतं की सगळं काही पॉसिबल फक्त फक्त आणि फक्त मेडिटेशननी आणि तपश्चर्येने. किती हे ऋषीमुनी होऊन गेले, तर ऋषीमुनी असे झाले का त्यांनी तपश्चर्या केली तेव्हा त्यांना त्या गोष्टीचे लाभ झाला. बरोबर आहे. तसंच त्यांनी 21 दिवस बिना अन्न पाण्याने जपानमध्ये कुर्मया पर्वत नाव आहे. कुर्मया नावाचं पर्वत आहे. तिथे आता रेकीचं मंदिर आहे. आधीच्या काळात म्हणजे जेव्हा ते 1800च्या शतकामध्ये जेव्हा डॉक्टर मिकाउसो यांनी तपश्चर्या केली तेव्हा तिथे अन्न पाणी सुद्धा होतं नाही पर्वतावर. आता सगळं फॅसिलिटीज आहे, पण आधीच्या जेव्हा त्यांनी केलं तेव्हा नव्हतं. मग त्यांनी 21 दिवस तपश्चर्या केली. तर आपण हे कसं करायचं? प्रत्येक दिवस मोजायचे कसं? तर त्यांच्याकडे दगड होते. त्यांनी एक दिवस म्हणजे मेडिटेशन केलं, सगळं साधना वगैरे करत होती. 1 दिवस गेला, 2 दिवस असे करू करू 21 दिवस गेले सगळे. 21 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्यांना वाटलं की मी एवढी साधना करत आहे. 21 दिवस होऊन गेले, पण अजूनही मला या ऊर्जेची काही अनुभूती झालेली नाही आहे. तर काय चुकत आहे माझं? असं ते खूप निराश झाले. मनातल्या मनात खूप त्यांना असं वाटलं, की असं का? तर तेव्हाच त्यांना मग नंतर असं आकाशातून जणू काही बलून्स येताना त्यांना असं दिसले आणि त्या बलून्सवर काहीतरी लिहिलेलं होतं. जपानी भाषेमध्ये लिहिलेलं होतं. आणि त्यांना ती अशा ऊर्जा आत्मसात झाल्यासारखं म्हणजे झालं. त्यांना अशी अनुभूती झाली. तर जर त्यांचं शक्तिपात म्हणजे निसर्गाने केलेलं आहे असं त्यांना जाणवलं. मग हे सगळं घडलं त्यांना स्वतःच्या ऊर्जा ते जाणवल्या की आपल्यावर सगळ्या ऊर्जा या अशा ऍक्टिव्हेट झाल्यासारखं त्यांना जाणवलं. ते खूप खुश झाले की 21 दिवस माझी तपश्चर्या केली याचं फळ मला मिळालेलं आहे. बरोबर आहे.
याचं फळ मला मिळालेलं आहे. हं. तर मग त्यांनी ते विचार केलं, की आता आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. मग त्यांना असं एकतर तपश्चर्या करताना त्यांना जाणवलंच नाही, की मला भूक लागलेली आहे, की तहान लागलेली आहे. जेव्हा या ऊर्जांचे त्यांना लाभ झालं, तेव्हा ते खूप एकदम खुश म्हणजे चेहऱ्यावर खूप हास्य होतं आणि असं तेजपणा त्यांच्या चेहऱ्यावर होता. ओके. तर मग त्यांना आता पहाडावरून धावत-धावत येऊ लागले. भूक पण लागलेली होती आणि त्यांना या ऊर्जांच्या सगळ्यांना सांगायचं होतं, की काय-काय घडलं ते. मग धावत-धावत पहाडीवरून आले ते. पण धावता-धावता त्यांना त्यांच्या पायाला ठेच लागली. आता ठेच लागली. आपल्याला जर लागलं तर आपलं आधी जिथे लागलं तिथे आपलं काय जातो? सांगा सुधा मॅम. अनम्यूट करा. आपल्याला जर लागलं तर आपलं ज्या ठिकाणी लागलेलं आहे तिथे सर्वप्रथम काय जातं आपलं? हात जातं ना. जर कुठे आपल्याला लागलेलं आहे म्हणजे आपलं धावता-धावता आपल्याला लागलं असेल, तर सर्वप्रथम आपला हात जातो तिथे. त्याचप्रमाणे डॉक्टर मिकावसू यांचं सुद्धा त्यांच्या पायाला लागलं, तर त्यांच्या आधी हात त्या पायावर गेला असं. त्यांच्या पायातून रक्त वाहत होतं, अंगठ्यातून रक्त वाहत होतं आणि त्यांच्या स्पर्शाने असं त्यांनी दाबलं त्याला थोडंसं असं. त्यांच्या त्यांना स्वतःला जाणवलं, की माझ्या हातातून काहीतरी ऊर्जा फ्लो होत आहे, वाहत असल्यासारखी आणि तिथेच त्यांचं रक्त वाहणं थांबलं. त्यांना एकदम असं वाटलं, की म्हणजे खूप हॅपी वाटतं ना, जसं आपलं जर असं होऊ द्या आता, की कुठे आपल्याला लागलेलं आहे आणि आपण स्पर्शाने जेव्हा रक्त थांबलं, तर खूप अजून आनंद होतो. बरोबर? तसंच त्यांच्यासोबत झालं. मग आता तेव्हा मग ते खाली गेले. आधी तर त्यांना खूप भूक लागली असल्यामुळे एक रेस्टॉरंट दिसलं त्यांना. तिथे गेले ते. त्यांनी म्हटलं, की "मला खूप भूक लागलेली आहे. मला पोटभर जेवण द्या." रेस्टॉरंटच्या ज्या व्यक्ती होते ते मालक होते त्यांना म्हटलं, की "माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मला भूक खूप लागलेली आहे. तुम्ही मला अन्न द्या." त्यांनी ते जेवण ते त्यांना पोटभर जेवण केलं. पण जेव्हा ते जेवण करत असताना ज्या हॉटेल मालकाची नात होती 8-9 वर्षाची असेल, तर तिच्या गालावर अशी सूज होती. तिला त्रास होत असेल, काहीतरी दाढ वगैरे अशी दुखत असेल आणि ती नर्व्हस होती. तिच्याकडे डॉक्टर मिकावसो यांची लक्ष गेली. डॉक्टर मिकावसो यांची लक्ष गेली मग त्या मुलीकडे. मग त्यांचं जेवण झालं आणि डॉक्टर मिकावसो यांनी त्यांना विचारलं हॉटेल मालकाला, की "काय झालेलं आहे?" असं सहज विचारलं त्यांनी, की "या मुलीला काय झालेलं आहे?" मग त्यांनी सांगितलं, की "हिची दाढ दुखत आहे आणि हिला याचा खूप त्रास होतो आहे." तर डॉक्टर मिकावसो यांनी म्हटलं, की "मी थोडं काही प्रयत्न करू का हिला म्हणजे त्रास थांबवण्यासाठी?" असं थोडं त्यांनी फक्त स्वतःच्या हाताने फक्त तिच्या त्या मुलीच्या गालावर असं हात ठेवलं आणि त्यांच्या हातातून ऊर्जा फ्लो झाली आणि त्यांनी असं थोडंसं केलं, रेकी दिली. त्या मुलीचं त्रास बंद झाला, दुखणं बंद झालं तिथेच तिचं आणि मग त्यांना खूप छान वाटलं, की आपल्या हाताने एवढं सगळं छान होतो आहे. ओके. तर मग त्यांनी म्हटलं, की त्यांचं जेवण झालं तिथून ते निघाले. मग त्यांना माहिती होतं, की आपण दुःखी लोकांना मदत करू शकतो. दुःखी लोकांना आपण मदत करू शकतो. तसंच त्यांनी मग एक गरीब वस्ती राहते गरिबांची, त्या वस्तीमध्ये ते गेले. त्या वस्तीमध्ये त्यांना मिकासो यांना वाटलं, की खूप गरीब आहेत आणि ते दुःखी लोकं आहेत, तर त्यांच्या दुःखाचं निवारण होण्यासाठी आपण त्यांना जेवढी मदत जमेल, तेवढी आपण मदत करू. म्हणून डॉक्टर मिकासो त्या गरीब वस्तीमध्ये जाऊन स्वतःची एक झोपडी बांधली त्यांनी आणि तिथे ते राहून त्यांची सेवा करू लागले. सेवा करू लागले तर काही वर्ष त्यांनी अशी सेवा केली. निस्वार्थ आणि पैसे न घेता, काही न करता स्वतःच फक्त असं करू लागले. त्यांना गरीब लोकांनी त्यांना बोलावलं होतं का डॉक्टर मिकावसो यांना? नाही. तर डॉक्टर मिकावसो हे स्वतः गेलेले होते तिथे आणि स्वतःच त्यांचं दुःखाचं निवारण करू लागले. असंच मग काही दिवस गेले. मग जे गरीब लोकं होते आणि त्यांचे जे दुःखाचं काही वेळ त्रास थांबायचं, मग परत व्हायचं. मग मिकावसो यांना विचार पडलं, की मी एवढी तपश्चर्या करून आणि मी या लोकांसाठी एवढं सगळं चांगलं करत आहे. मग हे दुरुस्त तर होत आहेत, पण नंतर परत ते त्याच अवस्थेमध्ये का बरं चालले आहे? जेव्हा मी यांना गरिबीतून बाहेर काढतो आहे, बाहेर निघत आहे, पण काही दिवसानंतर परत ते गरिबीमध्ये चाललेले आहे. असं त्यांना प्रश्न पडला.
तर माझ्याने काय चूक झालेली आहे असं डॉक्टर मिकॉसूला वाटलं. मग याचा खूप खूप विचार केला त्यांनी, की असं का बरं घडत असेल? माझ्यामध्ये काही कमी राहिलेली आहे का? माझ्या साधनेमध्ये काही कमी झालेली आहे का? खूप विचार केला. मग त्यांना एका साधूंनी यांनी असं बोललं, तर त्यांनी असंच का साधूंनी वगैरे विचारलं, की असं-असं त्यांनी त्यांनी म्हटलं, की "तुम्हाला त्या गरीब वस्तीमध्ये कोणी बोलवलं का?" डॉक्टर मिकासो यांना विचारलं गेलं, की "तुम्हाला ते गरीब लोकांनी बोलावलं होतं का त्या वस्तीमध्ये?" तर मिकासो यांनी म्हटलं, की "नाही, मला कोणीच बोलावलं नाही." तर आणि तुम्ही त्यांची जी मदत करत आहात, त्याच्या बदल्यावर तुम्ही काही घेत आहेत का? डॉक्टर मिकासो यांनी म्हटलं, की "नाही, मी काहीच नाही घेत आहे." तर बघा, आपल्याला फ्रीमध्ये मिळालं तर येतात का? आपण फ्रीमध्ये म्हणजे एक विचार सांगते, जर आपल्याला फ्रीच्या वस्तू मिळाल्या, तर आपण म्हणू की याची क्वालिटी खराब आहे किंवा हे असं आहे किंवा हे तसं आहे. आणि तीच वस्तू जर आपल्याला तीच सेम वस्तू जर पैशाने मिळाली, तर आपण म्हणू की वाह! खूप छान क्वालिटीची आहे. राइट? तसंच फ्रीमध्ये दिलेल्या आता बघा आपल्या ग्रुपमध्ये एवढे लोकं आहेत. ग्रुपमध्ये किती 2 ग्रुप मिळून भरपूर लोकं आहेत. पण आता ते उपस्थित आहेत का? नाही. म्हणजे फ्रीच्या कधी-कधी असा लॉस होत असतो. राइट? तर डॉक्टर मेकासू यांना ते म्हटलं, की "इथे तुम्हाला कोणी काही दिलं का देत आहे का? पैसे तुम्ही घेत आहेत का?" त्यांनी म्हटलं, "नाही. मी निस्वार्थ काम करत आहे." असं मेकासू यांनी म्हटलं. मग त्यांनी म्हटलं, की "ज्यांना गरज आहे, त्याच लोकांना तुम्ही रेकी द्या. ज्यांना गरज आहे व जे तुम्हाला मागत आहेत, की मला गरज आहे, त्या लोकांना तुम्ही द्या आणि ज्यांना गरज नाही आहे, त्यांना देऊ नका." असं त्यांनी मिकासो यांना सांगितलं. ओके. आणि आपल्यापर्यंत ही रेकी तर विकसित डॉक्टर मिकासो यांनी केली. पण आपल्यापर्यंत पोहोचवली कोणी? तर हवाई टकाटा ह्या अमेरिकेच्या एक रेकी ग्रँडमास्टर झालेल्या त्या व्यक्ती आहेत. लेडीज आहेत. त्यांचं नाव आहे हवाई टकाटा. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालेलं होतं. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झालेलं होतं. आता त्या काळामध्ये औषधी असेल का कॅन्सरच्या? आता आता निघालेले आहेत. पण भरपूर असं आहे, की औषधी आहेत, पण सर्वच व्यक्ती बरं होईल याची काही गॅरंटी नाही आहे. तर त्या काळामध्ये त्यांचं हवाई टकाटा यांचा जन्म त्या अमेरिकेच्या होत्या ह्या आणि खूप त्रासून गेलेल्या होत्या त्या आजारामुळे. मग त्यांना जेव्हा माहिती झालं, की अशी एक जपानमध्ये एक अशी ऊर्जा प्राप्त झाल्याने म्हणजे विकसित झालेली आहे, तर त्या जपानमध्ये गेल्या आणि त्यांनी रेकी शिकली. म्हणजे पहिल्या रेकी शिकणाऱ्या ग्रँडमास्टर म्हणजेच हवाई टकाटा आणि त्यांनी त्या काळामध्ये 15 ग्रँडमास्टर तयार केल्या. त्यांना कॅन्सरलाही आराम झाला आणि वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झालं आणि त्या जगल्या किती वर्षापर्यंत तर 80 वर्षापर्यंत. मग 30व्या वर्षी कॅन्सर झालं आणि 50 वर्ष ते एक्स्ट्रा जगले. तर कशामुळे? फक्त आणि फक्त रेकीमुळे. रेकीने त्यांचं खूप जास्त आजार म्हणजे पूर्णपणे आजार केला. मग त्यांना वाटलं, की आता ही ऊर्जा आपण आपल्याला एवढं आराम देऊ शकते म्हणजे एवढ्या मोठ्या आजारांवर जेव्हा मात करू शकते. म्हणजे ते स्वतःवर झालं ना ते त्यांचं. तर स्वतः त्यांनी हे सगळं करून स्वतःच्या हे बरं केलं तब्येत बरी केली. तसंच म्हणून मग त्यांना वाटलं, की इतरांच्या पर्यंत सुद्धा ही रेकी पोहोचायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये 15 ग्रँडमास्टर तयार केल्या आणि अशाच मग आता तर भरपूर ग्रँडमास्टर तयार झालेले आहेत. तर त्यांच्यामुळे आपल्याला रेकी मिळालेली आहे. ओके. तर डॉक्टर मिकाउसू हे फ्रीमध्ये त्यांनी म्हटलं, की फ्रीमध्ये आता मिकाउसू यांचं कसं झालं, त्यांनी आता त्यांनी म्हटलं, की फ्रीमध्ये कधीही कुणाला काही देऊ म्हणजे जर त्यांना गरज आहे तर द्या आणि गरज नसेल तर त्यांना द्यायची गरज नाही. म्हणून आपण सेकंड आणि थर्ड लेव्हल आपलं जे सेकंड आणि थर्ड लेव्हल आहे ते पेड राहतं. का बरं? एवढे फ्री असल्यामुळे एवढे लोकं असून सुद्धा एवढे लोकं येत नाही. मग प्रत्येक गोष्ट फ्री का द्यायची? आणि रेकी सहसा सगळ्यांच्या जीवनात जात नाही. रेकी ही अशी ऊर्जा आहे, की सर्वांच्या जीवनात जात नाही.
जर सगळ्यांच्या नशिबामध्ये रेकी शिकण्याचं असतं तर आज इथे खूप लोक उपस्थित असते. बरोबर आहे. तर इथे उपस्थित सर्व लोक भाग्यवान आहेत, कारण तुम्हाला रेकी शिकायला मिळत आहे, रेकी जाणून घ्यायला मिळत आहे. ओके. तर सर्वात जास्त नशीबवान तर तुम्ही आहात. मानता सर्व स्वतःला भाग्यशाली? शक्य असेल तर प्लीज व्हिडिओ ऑन करा. असं व्हिडिओ ऑन असला आणि असं कम्युनिकेशन झालं तर थोडं बरं वाटते. चला, व्हिडिओ ऑन नाही पण माईक ऑन करून बोलू शकता काय? माईक ऑन करून बोलू शकता काय? चला. आपण या रेकीनी. हो मॅडम. काय? मी सांगितलेलं कळत आहे का सर? प्लीज अनम्यूट करा. अनम्यूट नाही होत आहे. ओके. तर या रेकीमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप छान छान गोष्टी घडू शकतो. ते सगळं आपल्या हातामध्ये आहे. आणि आपलं उद्या शक्तिपात आहे सकाळी. सकाळी 7:30 वाजता शक्तिपात राहणार आहे फर्स्ट लेवलचं. आणि त्या शक्तिपातानंतर तुम्ही पाण्याची चव स्वतःच्या अफर्मेशनने बदलू शकता. ज्यांचे शक्तिपात होणार तेच या पाण्याची चव आणि अन्न पाणी चार्ज करणं या सगळ्या गोष्टी अनुभवू शकता. आणि शक्तिपातामध्ये व्हिडिओ ऑन असणं गरजेचं असतं. आणि जर व्हिडिओ ऑन नसेल तर तुमचा शक्तिपात होणार नाही. ओके. ज्यांनाही शक्तिपात घ्यायचा असेल तर त्यांनी उद्या सकाळी 7:30 वाजता शार्प 7:30 वाजता जॉईन करायची आहे. आणि व्हिडिओ ऑन करायचा असेल तरच जॉईन करायचं, अदरवाईज करायचं नाही. बिना व्हिडिओ ऑन केला शक्तिपात तुमचं होऊ शकत नाही. ओके. आणि उद्याच्या प्रोसेस नंतर आपण स्वतःला हिलिंग म्हणजे उद्याच्या शक्तिपातानंतर स्वतःचे जर काही दुखत असेल तर त्या दुखण्यावर आपण स्वतःच्या स्पर्श चिकित्सेने आपण आपला त्रास कसा कमी करू शकतो उद्याच्या शक्तिपातानंतर आपण ते म्हणजे दुपारच्या सेशनला प्रॅक्टिकल सुद्धा घेणार आहोत. ओके. कुणाला काही प्रश्न आहेत का? कुणाला काही प्रश्न आहेत का विचारू शकता मला. आणि मी सांगितलेलं खूप फास्ट होत आहे, समजत आहे की नाही? समजत आहे मी शिकवलेलं? इथे ऍक्टिव्ह लोक नाही आहेत. ओके. चला, तुम्ही बोलत नाही त्याच्यामुळे मला काही आता इंटरेस्ट नाही वाटत आहे. असं नका करू. असं बोलत चला म्हणजे थोडस वाटतं की कोणीतरी आहे म्हणून. उद्या सकाळी आपला शक्तिपात आहे आणि शार्प तुम्हाला 7:30 वाजता जॉईन व्हायचं असेल. ज्यांनाही शक्तिपात करून घ्यायचे असेल प्लीज ते 7:30 वाजता जॉईन व्हा. आणि आपण उद्या शक्तिपात घेणार आहोत. ओके, डन. राजश्री मॅम रेडी आहात? हो हो, रेडी आहे. ओके. समजत आहे ना मी शिकवलेलं? हो हो. ओके, गुड. उद्याच्या प्रॅक्टिकलनी आपण जर तुमच्याकडे आणि आपण 7 चक्र म्हणजे काय हे शिकणार आहोत. उद्याचे आपले टॉपिक राहणार आहे औरा आणि 7 चक्र. आपल्या अवतीभोवती औरा नाव ऐकलेलं आहे का कोणी? औरा म्हणजे काय माहिती आहे? नाही. ओके. उद्याच्या प्रॅक्टिकल नंतर आपण उद्याचे शक्तिपात झालं की उद्याच्या दुपारच्या सेशन मध्ये आपण 7 चक्र काय आहेत आणि जर कुणाला झोप लागत नसेल, कुणाला खूप तणाव असेल तर मी एक मेडिटेशन सुद्धा सांगणार आहे तुम्हाला आणि प्रोसेस सांगणार आहे की कसं करायचं आहे ते. ओके. 7 चक्राचं मेडिटेशन. 7 चक्रास म्हणजे काय आहे आणि औरा म्हणजे काय आहे. आपण स्वतःचा औरा तर बघायला शिकणारच आहोत पण इतरांचा सुद्धा औरा कसा असतो हे बघायला शिकणार आहोत. आणि फक्त बघणं महत्वाचं नाही आहे. ओके.
फक्त बघणं महत्वाचं नाही आहे, तर ते का बरं म्हणजे त्याच्यावर मी सांगणार आहे की काय करायचे आहे. औरा क्लिन्झिंग सुद्धा करणार आहोत आपण. जर आपल्या आतमध्ये काही निगेटिव्हिटी असली, तर आपण सगळी निगेटिव्हिटी काढून टाकणार आहोत. या सगळ्या क्रियेसाठी आपल्याला शक्तिपात हे गरजेचं असतं. जर शक्तिपात नाही झाला, तर तुमचं हे फर्स्ट लेव्हलचे रेकी शिकून काहीच अर्थ होणार नाही. जोपर्यंत शक्तिपात होणार नाही, तोपर्यंत या ऊर्जा तुम्ही अनुभवणार नाही. ओके? भीती वाटते त्यासाठी मॅम 7 चक्राचे मेडिटेशन मी ग्रुपवर शेअर करणार आहे. उद्याचे म्हणजे उद्या दुपारी सेशन झाल्यानंतर आणि काय आहे ते आपण उद्या सोल्युशन त्याच्यावर काढूया. ओके. चला तर मला ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधानी, आरोग्य आणि ऐश्वर्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण उद्या भेटूया 7:30 वाजता. मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच.